मित्रांनो, तुम्हाला आपलं सरकार सेवा केंद्र सुरू करायचं आहे तर 750 वेगवेगळ्या ठिकाणांसाठी जाहिरात निघाली आहे। तुम्ही ते बघू शकताय। खासियत याची अशी आहे की तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन हे दोन्ही फॉर्म भरून घ्यायचे। मग यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, नियम व अटी काय, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। घाई करा, कारण की 16 एप्रिल पासून 15 मे ही शेवटची तारीख आहे। त्याआधी आपल्याला हे अर्ज करून घ्यायचे आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बघितलं असेल, काही दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार सेवा केंद्र देण्यासाठी शासन निर्णय आला होता। त्यांचे मानधनमध्ये पण वाढ केली होती आणि आता प्रत्येक जिल्ह्यानुसार या जाहिराती येणार आहे। आज मी तुम्हाला 750 जागांसाठी सांगतोय। मग तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं आहात, तुमच्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघाली आहे का? तुम्हाला जर पण अपडेट पाहिजे असेल तर नक्की तुमचा जिल्हा कमेंट करा, कारण की बघा प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात येणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करून ठेवा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यासाठी जाहिरात आली ते नक्की तुम्ही अप्लाय करू शकाल। सगळी माहिती सांगतोय, चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ते वाचू शकताय। लेटेस्ट अपडेट मध्ये हे आलेलं आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, ऑनलाइन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज, म्हणजे तुम्हाला जर आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचं आहे तर ऑनलाइन अर्ज करायचा आहे किंवा ऑफलाइन अर्ज करायचा आहे, दोघांसाठी। आणि किती रिक्त जागा आहे 1/4/2025 च्या यादीनुसार मग तुम्ही कुठल्या ठिकाणी राहता त्याच ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। सगळी माहिती सांगतोय। पहिली जी जाहिरात आलेली आहे ती आलेली आहे रायगड जिल्ह्यासाठी। मग तुम्हाला नाशिक जिल्ह्यासाठी पाहिजे आहे तर मग त्यांच्या वेबसाईटवर जाऊन ते शोधावं लागेल। मुंबईसाठी झालं, पुण्यासाठी झालं, सोलापूर, कोल्हापूर, कुठल्याही जिल्ह्यातनं तुम्ही राहतायत नक्की कमेंट करा। ती जाहिरात आली असेल तर तुमच्यापर्यंत शेअर करेल, पाहिजे असेल तर व्हिडिओ पण बनवेल, ओके। आणि अजून एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अप्लाय करणं सुरू झालं आहे। त्याचा पण व्हिडिओ टाकला आहे। तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर बिंदास अप्लाय करा। ग्रेड ए ची ही पोस्ट असते। सॅलरी 61,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे। 1 वर्षाची फेलोशिप आहे, पण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांसोबत काम करायला मिळणार आहे। त्यामुळे हे पण अपडेट आहे, इथे पण अप्लाय करा। आता आपण रायगड जिल्ह्यासाठी जी जाहिरात निघाली आहे ती बघू। जसं की बघू शकताय, सगळ्यात पहिलं जे आलेलं आहे ऑफलाइन आपले सरकार सेवा केंद्र करण्यासाठी अर्ज। मग सगळ्यात आधी ऑफलाइन करायचं आहे, ऑनलाइन करायचं आहे। मग ऑफलाइन साठी हे बघा, ही PDF आहे, तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे पेनाने हा फॉर्म भरून घ्यायचा। मग सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुमचा फोटो टाकून घ्यायचा आहे, म्हणजे ज्याच्या नावाने तुम्हाला आपलं सरकार सेवा केंद्र सुरू करायचं आहे त्याचा फोटो। त्यानंतर अर्जदाराचं नाव, राहण्याचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, आधार नंबर, पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर CSC TC ID तुम्हाला लागणार आहे। जसं मी तुम्हाला मागे बोललो होतो, तुम्हाला CSC ID काढायचा माहीत नसेल तर कमेंट करा, त्यावर पण मी तुम्हाला मार्गदर्शन करेल। तर CSC ID रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर तो पण कमेंट करा। त्यानंतर CSC ID सध्या तुमच्या कुठल्या ठिकाणी आहे तो पत्ता, असं नाही समजा तुमच्याकडे CSC ID नाही आहे, तुम्ही अप्लाय जरी केलंय तरी तुम्हाला हे मिळणार आहे। त्यामुळे ज्यांच्याकडे CSC ID आहे त्यांना तर प्राधान्य देणारच आहे, पण तुमच्याकडे CSC ID नाही आहे पण तुम्हाला आपलं सरकार सेवा केंद्र घ्यायचं आहे तर अप्लाय करून द्या। तुम्ही ते अप्लाइड जरी म्हटलं, फॉर्म मध्ये दिलंय, तुम्ही अप्लाय केला असेल, आता CSC ID नसेल तरी तुम्हाला देण्यात येणार आहे। हे चांगलं अपडेट आहे। त्यानंतर तुम्ही ते बघू शकता, शैक्षणिक माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे। मग तुमचं शिक्षण काय झालंय, 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे पण झालंय ते। त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्युटर येतं, म्हणजे MSCIT वगैरे कुठलंही कम्प्युटर झालेलं आहे, कोर्स झालाय, त्याचं सर्टिफिकेट। त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्यासाठी जागेचा पत्ता। मग आता हा पत्ता कुठून काढायचा, इथे बघू शकताय तुम्ही, यांची ही PDF आहे। या PDF मध्ये टोटल 750 जागा आहे। मग इथे बघा अलिबाग, त्यानंतर अलिबागमध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी आहे तुम्ही बघून घ्या। त्यानंतर बघा, हे अनेक शहर आहे, हे अनेक गाव आहे, मग त्यानुसार तुम्ही कुठल्या गावामध्ये राहतात। इथे बघा, आता ह्या गावामध्ये खापोली म्युनिसिपल काउन्सिलिंगमध्ये तुम्ही ते बघू शकता टोटल 10 जागा आहे। त्याच्यानंतर माझगावमध्ये बघा 1 आहे। तर अशा प्रकारे या जागा आहे, कुठे 3 आहे, कुठे 1 आहे, म्हणजे भरपूर साऱ्या जागा निघाल्या, संख्या दुप्पट ते तिप्पट झालेली आहे। त्यामुळे या संधीचा फायदा घ्या। एकदा का दिली, या जाहिरात निघाल्या त्यानंतर 5-7 वर्ष किंवा 10 वर्ष काय हे अपडेट येणार नाही। त्यामुळे ही संधी हुकली तर हुकली। त्यामुळे आत्ता सांगतोय, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्की अप्लाय करा। जिल्ह्यानुसार जाहिरात निघणार आहे।
मग आता बघून घ्या तुम्ही कुठल्या ठिकाणी राहतात, तिथल्या लोकसंख्येनुसार जागा निघालेल्या आहे. समजा तुम्ही आता इथे राहताय, जसं की बघा तुम्ही शिरगावमध्ये राहताय तर एक जागा निघाली, मग तुम्ही एक आपलं सरकार सेवा केंद्र सुरू करू शकताय. तर याची PDF सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मी PDF टाकून देईल, तिथे पण तुम्ही बघू शकताय. आता आपण ऑफलाईन अर्ज बघतोय, तर ऑफलाईन अर्जमध्ये तुम्ही इथे बघू शकताय तो पत्ता तुम्ही टाकला, त्यानंतर वॉर्ड क्रमांक काय तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जे पण आपलं सरकार सेवा केंद्र सुरू करायचं आहे तिथे गुगलवर जायचं, त्याचा तो मॅपचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला ते टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जागेचं स्वरूप म्हणजे भाड्याने तुमचा तो गाळा आहे की स्वतःचा आहे ते टाकून घ्यायचं आहे. इंटरनेट उपलब्ध आहे का, तर हो म्हणा, नाही म्हटलं तर मिळणार नाही. त्याच्यानंतर कोणत्या कंपनीचं इंटरनेट आहे, मग एअरटेलचं आहे, जिओचं आहे, जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे. संगणक किती आहे, एक असलं तरी चालणार आहे, प्रिंटर एक असलं तरी चालणार आहे. मग एक आहे तर एक टाकून द्या, नसेल ॲटलिस्ट तुमच्याकडे CSC सेंटर म्हणजे एक तर असेलच. आता यासाठी डॉक्युमेंट कुठले लागणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे. ओके, मग त्याची प्रिंट आपल्याला काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, CSC TEC प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, ओके, म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन. त्याच्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र, संगणक प्रमाणपत्र, जी पण जागा आहे भाड्याने असेल तर रेंट ॲग्रीमेंट स्वतःचं असेल तर ते. त्याच्यानंतर अपंग असल्यास, अपंग जर असाल आणि तुमच्याकडे CSC आहे, तुम्हाला आपलं सरकार घ्यायचं आहे तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे. समजा 5 जागांसाठी 50 फॉर्म आले, मग त्याच्यात बघितलं जाईल हा अपंग आहे का, अपंग असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. त्यातल्या त्याच्याकडे CSC ID आहे का, त्याला प्राधान्य दिले जाईल. CSC ID नसेल तर मग त्यांना मागे सोडलं जातं. त्यामुळे या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर नियम व अटी ह्या समजणं गरजेचं आहे. मग सगळ्यात पहिले जो पण अर्ज आहे, अर्ज मंजूर नामंजूर करणं हा सगळा अधिकार त्यांच्याकडे आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीचे अर्ज करणं अनिवार्य आहे. फक्त तुम्ही ऑफलाईन केला ऑनलाईनने केला तर सिलेक्शन होणार नाही, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही करायचं आहे. त्यानंतर यांची जी वेबसाईट आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरून घ्यायचे आहे. अपंग असल्यास त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र जे आहे त्याच्या रिक्त जागानुसारच भरायचं आहे. समजा जर मी राहतोय रायगडमधल्या अमुक अमुक गावात राहतोय पण त्या ठिकाणी जागा नाही, तर त्या ठिकाणी मी भरू शकत नाही. ज्या ठिकाणी जागा आहे त्याच ठिकाणी मला भरावं लागणार आहे. त्यानंतर दोन्ही फॉर्म भरले, त्याच्यानंतर सेल्फ अटेस्टेड म्हणजे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड जे पण डॉक्युमेंट देत आहे त्यावर स्वतःची सही केलेलं अटेस्टेड असलेलं तुम्हाला डॉक्युमेंट त्यासोबत अटॅच करायचं आहे ऑफलाईन सोबत. ओके, त्यानंतर तुमच्याकडे जर CSC ID नाही आहे तर तुम्ही अप्लाय केलंय, तेच मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, तुमच्याकडे CSC ID नाही आहे आत्ताच अप्लाय करून ठेवा. अजून महिनाभर आहे फॉर्म भरण्यासाठी. तुम्ही अप्लाय केलं तर अप्लाय केलेलं सुद्धा इथे बघा, नवीन अर्ज केलेला असल्यास तर त्याचं तुम्हाला इथे द्यायचं आहे डॉक्युमेंट, म्हणजे अर्जाचं डॉक्युमेंट द्यायचं आहे तरी चालणार आहे. कधी आहे, 15/5/2025 6:30 म्हणजे 6:15 ही शेवटची वेळ आहे. त्याआधी तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा. मग फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इथे दिनांक कधी भरलाय, त्याच्यानंतर तुमची स्वाक्षरी म्हणजे सही, अर्जदाराचं नाव आणि त्यानंतर स्वयं घोषणापत्र म्हणजे ही जी माहिती दिली आहे ती योग्य आहे वगैरे हे टाकून तुम्हाला ही स्वाक्षरी नाव करून फोटो चिटकून हे द्यायचं आहे. मग यासाठी काही अटी शर्ती आहे तर तुम्ही ते बघू शकताय. खूप जास्त आहे त्या मी काही सांगत बसत नाही. PDF डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप चॅनलवर टाकली आहे, तिथून तुम्ही वाचून घ्या. हा झाला ऑफलाईन फॉर्म. आता ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर बघा हा ऑनलाईन फॉर्म आहे. मग इथे बघा सगळा फॉर्मॅट आलेला आहे. कमीत कमी तुमचं वय 18 पाहिजे, कमीत कमी तुम्ही 12वी पास पाहिजे, मग तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. सगळी माहिती आलेली आहे, सगळा एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे आलेला आहे. मग फॉर्म भरायचा असेल तर वरील सर्व अटी मला मान्य आहे, यस करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. मग तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. यस केल्यानंतर तुमच्याकडे कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC आहे का, असेल तर अवेलेबल करा. तुम्ही जर आता नवीनसाठी अप्लाय केलंय तर अप्लाइड म्हणायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बघा हे TEC सर्टिफिकेटचं सॅम्पल आहे, यावर तुमचं नाव, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कुठला आहे, काय कुठला, ही सगळी माहिती ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. ते सर्टिफिकेट इथे ॲड करायचं आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव पॅन कार्ड प्रमाणे टाकून घ्यायचं आहे, ॲड्रेस टाकायचा आहे, मोबाईल नंबर, आधार नंबर, पॅन नंबर, शिक्षण काय झालंय ते, त्याच्यानंतर संगणक तुमचा कोर्स झालाय का, मग डिप्लोमा झालेला आहे, MSCIT झालं आहे, CCC झालेलं आहे, म्हणजे CCC झालं आहे, जे पण झालं असेल ते. त्याच्यानंतर ॲप्लिकेंट आर डिसेबल म्हणजे अपंग आहे का, येस नो टाकून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या ठिकाणासाठी अर्ज करताय तर इथे बघा सगळे ठिकाण आले, जसं की अलिबाग, कर्जत, इथे बघा सगळे नावं आले, यापैकी कुठे असेल ते सिलेक्ट करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचे आहे. 15 मे आधी हे रायगड जिल्ह्यासाठी जाहिरात आली होती. 750 जागा एका जिल्ह्यासाठी खूप आहे, प्रत्येक जिल्ह्यासाठी या जागा येणार आहे. त्यामुळे तुम्हाला पण आपलं सरकार सेवा केंद्र घ्यायचं तर तुमचा जिल्हा कमेंट करा. ज्या जास्ती कमेंट येईल तो पहिला व्हिडिओ बनवेल. आणि असेच अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.